सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे आणि साधारणपणे दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास पनवेल कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातली सुनावणी पार पडून निकाल हाती येईल। 2016 मध्ये त्यांची हत्या झाली होती, राहत्या घरीच ही हत्या झाली होती। पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या न्यायालयामध्ये निकाल दिला जाणार आहे। काही वेळापूर्वी आरोपींना जेव्हा इथे आणलं गेलं तेव्हाची दृश्य आपण बघतोय। तब्बल 9 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे आणि या प्रकरणातील आरोपींना पनवेल न्यायालयामध्ये आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। आणखी काही तपशील या प्रकरणाचे आपण बघतोय। पीएसआय अश्विनी बिद्रे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांनी हत्या केली। प्रेम प्रकरण, हत्या, मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकले त्यामुळे प्रकरण चर्चेत आलं। गेल्या 7 वर्षापेक्षा अधिक काळ अभय कुरुंदकर तुरुंगात आहे। कोल्हापुरातील अश्विनी बिद्रेंचा राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला। नेमकं प्रकरण काय आपण समजून घेतोय। स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अश्विनी यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली। सांगलीत पोस्टिंग झाली त्यावेळी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत ओळख झाली। दोघांची जवळीक वाढली, नंतर भेटीगाठी झाल्या। 2013 मध्ये अश्विनी यांची रत्नागिरीला बदली झाली आणि बिद्रे यांना भेटायला अभय कुरुंदकर वारंवार रत्नागिरीमध्ये येत होते। दोघांबाबतची माहिती वडील आणि पतीला समजली। त्यानंतर अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यात वाद झाला। वादानंतर अश्विनी आणि पतीला गायब करू अशा धमक्या कुरुंदकर याच्याकडून दिल्या गेल्या। 2015 मध्ये अश्विनी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथे बदली झाली। अश्विनी यांच्याबाबत विचारणा करणारं पोलीस खात्याचं पत्र कुटुंबियांना आलं। जुलै 2016 मध्ये अश्विनी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी नोंदवली। भाईंदरच्या घरी अभय कुरुंदकरने अश्विनी यांचा बॅटनं मारून खून केला। मृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी कुरुंदकरनं मित्र महेश पळणेकरची मदत घेतली। हत्येचा सगळा घटनाक्रम आपण बघतोय। हत्येनंतर कटरने धड, हात, पाय आणि मुंडकं वेगळं केलं। अश्विनीचे तुकडे करून ते भाईंदरमधील घरात फ्रीजमध्ये ठेवले। अश्विनीचं धड लोखंडी पेटीत भरलं आणि भाईंदरजवळ वर्सोवा खाडीत फेकून दिलं। ज्या कटरनं मृतदेह कापला त्याची सुद्धा विल्हेवाट लावण्यात आली। या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील यालाही अटक झाली आहे।